लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै हप्त्याचे 2100 रुपये येणे सुरू झाले। सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी बघा, तुम्हाला जून हप्त्याचे 1500 रुपये मिळाले बरोबर। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये आले। हे 1500 रुपये जमा झाल्यानंतर आता जुलै हप्ता सुरू झाला आणि जुलैचे जे काही 2100 रुपये आहेत ते 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू झाले। आज कोणाकोणाला 2100 रुपये आले त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तुमच्या खात्यात जुलैचा हप्ता 2100 रुपये आले नसतील तर तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगतो मी। आज तुमच्या खात्यात हे 2100 रुपये जमा होणार आहेत। हे 2100 रुपये तुमच्या खात्यात आज किती वाजता जमा होणार आहेत ते तुम्ही समजून घ्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आपण अतिशय महत्त्वाच्या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती आता। तर लाडक्या बहिणींनो बघा, जुलैचे तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। आता तुम्हाला जून हप्ता 1500 रुपये मिळाला। जून हप्ता 1500 रुपये मिळाल्यानंतर सर्व बहिणी खुश झाल्या, कारण जून हप्त्याचे पैसे 5 जुलै रोजी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। 1500 रुपये आले आणि हे 1500 रुपये लाडक्या बहिणींनी आता काढून पण घेतले असतील, परंतु आता लगेच मोठी खुशखबर आली बहिणींनो। आता तुमच्या खात्यात जुलै हप्ता सुरू झाला। हे बघा, जुलैचे जे काही 2100 रुपये आहेत ते 2100 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू। आता तुम्ही म्हणाल की लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये येतात, परंतु मागच्या वेळी घोषणा झाली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, त्यामुळे जुलै हप्ता 2100 रुपये येणे सुरू झाले। त्याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेऊया। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, तरच तुम्हाला माहिती समजेल। त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता आधार कार्डवर लोन मिळणार आहे। आधार कार्ड जे आहे ना तुमचं आधार कार्ड, या आधार कार्डवर तुम्हाला कर्ज मिळणार आहे। फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे। मागच्या वेळी एक घोषणा झाली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 40,000 हे बघा 40,000 रुपयेपर्यंत कर्ज देऊ अशी घोषणा मागच्या वेळी झाली होती। आता बघा तुमच्या जिल्ह्यानुसार ज्या पण बँका आहेत, आता त्या बँकांनी जरी निर्णय घेतला तर तुम्हाला हे कर्ज मिळू शकतं आणि त्यासाठी जे पण कागदपत्रे लागतील ते कागदपत्रे तुमच्याकडून मागितली जाऊ शकते। म्हणजे त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असो, त्यानंतर पॅन कार्ड असो, बँकेचं पासबुक असो, या गोष्टी तुमच्याकडून मागितल्या जाऊ शकतात बँकांकडून, जेव्हा बँक तुम्हाला कर्ज देईल तेव्हा। ओके, परंतु या संदर्भात आता ज्या काही जिल्हा वाईज बँका आहेत, जिल्हा वाईज, त्या जिल्हा वाईज बँकांनी निर्णय घ्यायला पाहिजे। चला आता जुलैचा हप्ता सुरू, त्याबद्दल माहिती बघा। तर पहा, तुमच्या जिल्ह्यामध्ये जरी निर्णय घेतला बँकांनी तर तुम्हाला ते कर्ज मिळू शकतो लाडक्या बहिणींनो। बँकाने निर्णय घेतला पाहिजे आणि जवळपास मागच्या वेळी अपडेट आली होती की 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतो। बघू आता। तसेच मुंबई बँकेकडून तर निर्णय झाला। मुंबई बँकाने निर्णय घेतला की आम्ही मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना आम्ही 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज देऊ। ओके, अशी घोषणा झालेली आहेत। ठीक आहे, या कर्ज संदर्भात तर लोन संदर्भात, कर्ज संदर्भात या घोषणा झालेल्या आहेत, परंतु या संदर्भात अजून निर्णय बाकी आहे आणि ते कधी मिळेल त्याबद्दल अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, आता समजून घेऊया आपण लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची माहिती समजून घेऊ आपण जुलैचे 1500 रुपये संदर्भात। चला, जुलैचे 2100 रुपये संदर्भात। ठीक आहे, 2100 रुपये। चला, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या आता। हे बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। महाराष्ट्रासोबत इतर अनेक राज्य सरकारने देखील महिलांसाठी खास योजना राबवल्या आहेत। हे बघा, हरियाणा सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना सुरू केली आहे। या योजनेत महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातात। बघा, आता आपल्या महाराष्ट्रात जी लाडकी बहीण योजना आहे त्यामार्फत 1500 रुपये मिळतात आणि आता तशाच योजना अनेक राज्यांमध्ये सुरू होत आहेत आणि त्या राज्यातील जे काही मुख्यमंत्री साहेब आहेत ते या योजना जाहीर करत आहेत महिलांसाठी। आता हरियाणा बघा, हरियाणा सरकारने
हरियाणा सरकारने आता महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना सुरू केलेली आहे। ही आपल्या महाराष्ट्रात नाही, हरियाणात ही योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेमार्फत दर महिन्याला 21 रुपये या योजनेमार्फत दिले जाणार आहेत। हरियाणामध्ये जी योजना सुरू होत आहे त्यामार्फत हे बघा। त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जुलै हप्ता तुम्हाला मिळेल 21 रुपये, तर हे 21 रुपये हरियाणात मिळणार आहे। हरियाणा ओके, आपल्या महाराष्ट्रात नाही तर हरियाणामध्ये हे मिळणार आहेत। हरियाणामध्ये हे 21 रुपये मिळणार आहेत। ओके, आपल्या महाराष्ट्रात 1500 रुपये येतात आणि तुम्हाला जून हप्त्याचे 1500 रुपये आलेले आहेत बरोबर। परंतु बहिणींनो आता तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणार आहे, त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे तुम्हाला। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो। हरियाणामध्ये जी काही योजना आहे त्यामध्ये 21 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातात। आपल्या महाराष्ट्रात फक्त 500 रुपये मिळतात। परंतु आता मागच्या वेळी एक घोषणा झाली होती, घोषणा अशी झाली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी हे बघा 1500 ऐवजी आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ। परंतु ही घोषणा झालेली आहे, अजून याबद्दल निर्णय झालेला नाही। आता तुम्हाला जुलैचा हप्ता जो आहे, जुलैचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे। 1500 रुपये, चला ते कधी मिळणार आहेत, किती वाजता तुमच्या खात्यात जुलैचे 1500 रुपये येतील त्याबद्दल माहिती बघा। तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला जे जुलैचे 1500 रुपये मिळणार आहेत ते कधी मिळणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या। हे बघा, तुम्हाला 21 रुपये मिळणार नाहीत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात 21 रुपये संदर्भात निर्णय पुढे चालून होणार आहे। आता सध्या तरी तुम्हाला ते मिळणार नाहीत, आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच सरकार देत आहे। आलं लक्षात? जून हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात आले बहिणींनो, आता जुलैचे पण 1500 रुपये आता तुमच्या खात्यात येणे सुरू, त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया। आणि बघा, आणि जे आता 21 रुपये मिळत आहे ते हरियाणा सरकार देत आहे। तिथे ज्या महिला आहेत त्या महिलांना लाडो लक्ष्मी योजनेमार्फत 21 रुपये हरियाणा सरकार देत आहे महिलांना। आपल्या महाराष्ट्रात 21 रुपये नाही तर 1500 रुपये सुरू आहेत, पुढे चालून 21 रुपये होणार आहेत। आलं लक्षात? आणि हो, तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे जुलैचा हप्ता कधी मिळणार। जुलैचा हप्ता आता लगेच तुमच्या खात्यात काही जमा होणार नाहीत 1500 रुपये। जुलैच्या हप्त्यासाठी थोडा टाईम लागेल आणि जुलैचा हप्ता माझ्या माहितीनुसार 20 जुलैपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। आता आपण सध्या 2-3 महिन्यापासून बघत आहोत की हप्ता वेळेवर जमा होत नाही, त्यामुळे तारीख थोडी पुढे मागे होत आहेत। परंतु आता बघा, जूनचा हप्ता जुलैमध्ये आला, त्यामुळे जुलैचा हप्ता पुढील महिन्यात येईल का? परंतु मीडिया रिपोर्टमध्ये तर असं सांगितलं जात आहे की जुलैचा हप्ता तुम्हाला 20 जुलैपर्यंत मिळू शकतो। त्यामुळे 20 जुलैपर्यंत आपण सर्वांनी वाट बघितली पाहिजे। 100% 20 ते 25 जुलै दरम्यान अजून तुम्हाला 1500 रुपये येतील। ज्याप्रमाणे तुम्हाला 5 जुलै रोजी 1500 रुपये आले, त्याचप्रमाणे अजून 20 जुलैपर्यंत तुम्हाला 1500 रुपये जुलै महिन्याचे येतील। आलं लक्षात? आणि 5 जुलै रोजी जे पैसे आले ते जून महिन्याचे होते आणि 20 जुलै रोजी जे पैसे येतील ते या महिन्याचे जुलै महिन्याचे तो हप्ता राहील। आलं लक्षात लाडक्या बहिणींनो? ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली। चला आता महत्त्वाच्या मोठ्या ताज्या बातम्या बघा। तर लाडक्या बहिणींनो, आता ताज्या बातम्या बघा। आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली, आता महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघा। हे बघा, पहिली बातमी महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आहे। या जिल्ह्यात 14,000 महिलांना कॅन्सर, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती। हे बघा, महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा जो आहे, हिंगोली जिल्ह्यातील 14,500 महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे आढळून आली आहेत। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी 10 जुलै विधानसभेत ही माहिती दिली। या संदर्भात राज्य सरकारच्या संजीवनी योजनेअंतर्गत तपासणी दरम्यान या महिलांबद्दल ही माहिती मिळाली बघा। तर प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत त्यांच्या लेखी उत्तरात सांगितले की 8 मार्च रोजी महिला दिनी सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते। या अंतर्गत एकूण 2,92,996 महिलांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आणि या सर्वेक्षण दरम्यान बघा, जो काही सर्वे करण्यात आला, या सर्वेक्षणादरम्यान महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते, त्यांनी उत्तरे दिली बघा।
तर जो काही सर्वे करण्यात आला, सर्वेक्षण दरम्यान हे माहीत पडलं. आणि बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा, हिंगोली जिल्ह्यात जवळपास 14,500 महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे आढळून आली. त्या संदर्भात ही बातमी होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. पुढील महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 2. पीक विम्याचे 379 कोटी रुपये लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. कृषी मंत्र्यांची माहिती. कृषी मंत्री साहेबांनी माहिती दिलेली आहे. जे काही 379 कोटी रुपये आहेत ते लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यात ते जमा होणार आहेत, पीक विम्याचे पैसे. त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटी रक्कम विमा कंपनीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच आता जमा होईल आणि माझा बळीराजा सुकावेल असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, हे बघा माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या विमा हप्त्यासाठी तब्बल, हे बघा, तर विमा हप्त्यासाठी तब्बल 1028.97 कोटी रुपयाची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तर बघा, पीक विमा संदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती. पीक विम्याचे जे काही 379 कोटी रुपये आहेत ते आता शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा होणार आहेत आणि लवकरच ते आता जमा होणार आहेत अशी माहिती सांगण्यात आली आहे. हे बघा, तर विमा कंपनीमार्फत आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे आता जमा होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे लवकरच येतील, त्या संदर्भात ही माहिती होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. बातमी नंबर 3 बघा. आता शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा, सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 3. तर बातमी नंबर 3 आहे 8व्या वेतन आयोगात पगार 30 ते 34% वाढण्याची शक्यता. पगार वाढीचा फायदा किती कर्मचाऱ्यांना होणार त्याबद्दल माहिती आलेली आहे. बघा, इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा फायदा जवळपास 1,10,00,000 जणांना होणार आहे. किती जणांना होणार आहे फायदा? 1,10,00,000 जणांना फायदा याचा होणार आहे. 8व्या वेतन आयोगानुसार बदलणाऱ्या वेतन श्रेणीची अंमलबजावणी जानेवारी 2026 पासून होणं अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्याची गरज आहे. त्यानंतर वेतन आयोगाचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडून त्याला मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. केंद्र सरकारनं सध्या फक्त 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आयोगाचं नेतृत्व कोण करणार किंवा कोणत्या अटी असतील या संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला नाहीत. पुढे बघा, 8व्या वेतन आयोगाचा फायदा केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहेत. जे काही सरकारी कर्मचारी आहेत आणि पेन्शनधारक आहेत त्यांना फायदा होणार आहे. यामध्ये 44 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. पुढे पहा, 8वा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर मूळ वेतनात, भत्त्यामध्ये आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या फायद्यांमध्ये वाढ होईल. ओके, तर अशी ही माहिती होती वेतन संदर्भात. 8वा वेतन आयोग संदर्भात ही माहिती होती. तर कोणाकोणाला फायदा होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आणि 8व्या वेतन आयोगात पगार 30 ते 34% वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठीक आहे, ही बातमी पण आपण समजून घेतली. आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. तर अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट, नवनवीन बातम्यासाठी तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा
शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे, आपण भेटू पुढील एखादी नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.